त्या पद्धतीने आमच्या नेत्यांवरती ज्या गोष्टी त्यांनी वर्गण्या केले हे फार चुकीची वर्गणी, म्हणजे संपूर्ण टाकायची भाषा यांची वापरली गेली ही आम्हाला कधी रुचलेली नाही आहे. आणि त्यांनी त्याच्या ह्याच्यात राहावं. आता ते वनमंत्री आहेत तर वनमंत्रीने म्हणण्यासारखं काम करावं आणि नळाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बघावं. फुकट आमच्या नेत्यांवरती आत्महत्या करायची काही गरज नाही आहे. आणि मला वाटतं कशाला करत आहे मला ते समजा. आणि मला तर माहिती आहे जर एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने बोललं नाही त्याला मीडिया ही भेटणार नाही, मीडिया कव्हरेज भेटणार नाही. म्हणून मीडिया कव्हरेज पाहिजे तर मग एकनाथ शिंदेचं नाव घ्या, म्हणजे मीडिया कव्हरेज पाहिजे तर एकनाथ शिंदेचं नाव घ्या. पण आम्ही निशा संपू, मला हलक्यात घेऊ नका, मला हे करू नका. आणि काही UDCRच्या ह्याच्यावर बोलतात, FSIच्या ह्याच्यावर बोलतात. मग यांच्याकडे डोळे बंद होते का? गांधारीने त्यांच्या डोळ्यात पट्टी बांधलेली होती का? ज्या भोनकडे गावामध्ये 6 मधले बिल्डिंग उभे राहिले त्यांच्या समोर अनधिकृतपणे बिल्डिंग उभे राहिले. मग त्यावेळेस ते कुठे गेले होते? कोपल केंद्रामध्ये LIGच्या ज्या छोटे घरं आहेत ती घरं आज एकाचे 4 मजले चढले गेले. त्याला कोण जबाबदार आहे? मग त्याला पाणी लागत नाही, त्यांना सर्व काही गोष्टी लागत नाही. उलट आम्ही एकनाथ शिंदे साहेब आणि आज ज्या सिडकोच्या जे कंडोनियम मध्ये आहेत त्याच्यामध्ये जी कामं होत नव्हती तर त्यांनी नगरविकास खात्याचा ठराव घेऊन ते पास करून कंडोनियम मधली कामं करायला परवानगी त्यांनी दिली. सिडकोच्या माध्यमातून जे चांगलं करायला पाहिजे ते त्यांनी चांगलं करण्याचा प्रयत्न केला. अरे भ्रष्टाचार दाखवून द्या ना, तुमच्या दर नाही तर दाखवून द्या ना भ्रष्टाचार. इथं हे काम करण्याने त्याच्यामध्ये एवढं अभावामध्ये ते केलं नाही, अभावामध्ये ते केलं आणि त्याच्यात एवढ्या टक्के भ्रष्टाचार झाला. दाखवू त्यांना फुकटमध्ये मुलाचं. त्यांना वाटतं का एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने बोललं म्हणजे वा लोक मला डोक्यावर घेतात, मला हे करतात. आणि त्यांना आम्ही हेच बोलतो की आम्हाला विकासाच्या दृष्टिकोनातून आम्हाला विकासाच्या बाबतीत बोला ना.